माझे वडील आहेत हे भांगरे सरच आहेत येस येस. मी या वाढत्या वजनामुळे या कॉलला जॉईन झाले होते. माझं एवढं काही वजन नव्हतं, पण मग तरी पण पोटाचं हे वाढल्यामुळे त्रास होत होता, ऍसिडिटी, पित्त, असं त्रास होत होता, मायग्रेशन. आणि हे सगळं असल्यामुळे मी या कॉलला जॉईन झाली. आणि जेव्हापासून मी हे केलं, चालू केलं, आपल्या देवा वेलनेस फॅमिलीला जॉईन झाली, तेव्हापासून मला छान असा रिझल्ट आला. आणि माझ्याबरोबर माझे वडील पण वर्कआउट करत होते. पण त्यांना बीपी असल्यामुळे त्यांचं अचानक त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला आणि त्यांचं पॅरालिसिस, त्यांना अटॅक आणला. पण त्यांचं वर्कआउट असल्यामुळे त्यांचे हातपाय व्यवस्थित राहिले. आणि डोक्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाली आणि त्याच्यामुळे त्यांची पूर्ण स्मरणशक्ती गेली. आम्ही महिनाभर दवाखाना पण केला, पण त्याच्यात पाहिजे तसा रिझल्ट आला नाही. ते नुसते झोपून राहायचे, त्यांना काही आठवत नव्हतं, काहीच नाही. आम्हाला पण ओळखत नव्हते ते. अशी त्यांची अवस्था झाली होती. प्रत्येक गोष्ट लहान मुलासारखी त्यांना सांगायला लागत होती. पण जेव्हापासून आपल्या या देवा वेलनेस फॅमिलीला जॉईन असल्यामुळं छान असं मार्गदर्शन भेटलं आणि आपला जो सकस संतुलित आहार आहे तो मी त्यांना दिला, आणि त्यातून त्यांना त्यांची स्मरणशक्ती परत आली. आणि ते परत आम्हाला ओळखायला लागले, त्यांचे त्यांचे कामं ते करायला लागले. आणि आता म्हणजे ते स्वतः वर्कआउट पण करतात आणि स्वतःचे कामं पण स्वतः करतात. आणि म्हणजे त्यांना ह्या घरातून इकडच्या घरात पण असं काही जाता येत नव्हतं, काहीच समजत नव्हतं, म्हणजे अशी अवस्था होती. या देवा वेलनेस फॅमिलीमुळे त्यांना एक परत नवीन जीवनच भेटलेलं आहे. आणि छान असं त्यांचा रिझल्ट आलेला आहे. तर जसं यांचा रिझल्ट आला त्यामुळे मी असं ठरवलं का जे आपल्याला आरोग्य भेटलंय ते इतरांना पण, ज्यांना गरज आहे, ज्यांना आवश्यक आहे या गोष्टींची. कारण दवाखाना करूनही काही काही लोकांना पाहिजे तसं आरोग्य मिळत नाहीये. तर खरंच आपल्या देवा वेलनेस फॅमिलीचे मी खरंच आभार आहे. आपले जे ग्रेट गुरु गुरु आहेत, सुनील शिरसाट सर, लीना मॅडम, भानुदास भालेराव सर, या सर्वांनी हा जो ट्रॅक चालू केलाय, हा खरंच खूप छान आहे. याचा आपण सर्वांनी त्याचा हे घेतलं पाहिजे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि आरोग्याची काळजी घेऊन आपल्या फॅमिलीची पण काळजी घेतली पाहिजे. तर थँक्यू सर, मला बोलायची संधी दिली. येस. म्हणजे त्यांची अशी दवाखान्यात अवस्था होती की त्यांना त्यांचं नाव सुद्धा आठवत नव्हतं, अशी अवस्था होती सर. इतकं म्हणजे हे झालेलं होतं. येस येस, मी तेच छान असं विचारणार होतो. हो. कारण आधी सरांची परिस्थिती काय होती ज्यावेळेस त्यांना स्ट्रोक आला त्यावेळेस? अचानक म्हणजे ते शेतात काम करत होते सर, आणि त्यांना म्हणजे काही अचानक म्हणजे त्यांची स्मरणशक्ती गेली. फक्त पुढचं माणूस काय करतं ते त्यांना दिसत होतं, ते पाहून ते करत होते. ते 2 दिवस ते कुणाशीच बोलले नव्हते, म्हणजे काय झालं काय नाही. आम्हाला वाटलं काय झालं, यांना कसला राग आला काय झालं. पण नंतर आम्ही दवाखान्यात नेलं त्यांना, म्हणजे आपण जे बोलल तेच रिपीट बोलत होते सर ते. पण मग नंतर आम्ही चेक केलं तर म्हणे त्यांचं बीपी हाय झाला होता, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये म्हणजे चेकअप केलं, म्हणे मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली. आणि मग तिथून पुढे मग आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू केली सर. पण तरी पण त्यांना पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही. ते नुसते झोपून राहायचे, गोळ्यांमुळे त्यांना नुसती झोप सुटली होती असं. पण जेव्हा आपला जो सकस संतुलित आहार आहे, मी तो त्यांना दिला, त्याच्यातून मला 2-3 दिवसातच त्यांच्यामध्ये फरक जाणवायला लागला. मग पूर्ण आपला आहार जो आहे तो त्यांना दिला, मग त्याच्यात महिन्यातच चांगला बदल झाला सर. खूप छान अरे वा. असा रिझल्ट आलेला आहे सर. आणि त्याच्यामुळेच मी माझं वेलनेस सेंटर टाकलं आणि हा निर्णय घेतला का जो आपल्याला आरोग्य भेटलंय ते इतर लोकांपर्यंत पण गेला पाहिजे, त्यांचं पण आरोग्य सुधारलं पाहिजे. थँक्यू सर.